नमस्कार, मी आज दालच्या बनवणार आहे। दालच्यासाठी लागणार आहे आंबट चोखा, तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी पालक, लसूण, अद्रक, कांदा, टमाटा, हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, 1 वाटी तूर डाळ आणि भोपळा। डाळ आपण स्वच्छ धुतली आहे, त्यामध्ये टमाटा कट केलाय, मीठ आणि हळद घालून आणि शिजायला पाणी घालून देऊया। कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या होऊन देऊया। कुकरला 2 शिट्ट्या झाल्या आहेत। मी भोपळा हा असा उभा कट करून घेतलाय। उभा कट केल्यानंतर त्याच्या आतला जे मजकूर म्हणजे जे बी असतं ते मी काढून टाकलेलं आहे। इकडे मी खडा मसाला काढून घेतलेला आहे सर्व। आता हा मी बारीक असा कुटून घेणार आहे। हे आपली डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण भोपळा आणि आंबट आता आपल्या कुकरची 1 शिट्टी झाली आहे। आपण गॅस बंद करून घेऊया। इकडे आपण तडका द्यायची तयारी करून घेऊया। तडक्यासाठी मी बारीक कांदा कापला आहे। गरम मसाला थोडासा असा रट असा कुटून घेतला आहे। लसूण, अद्रक सर्वात आधी मी कांदा घालून घेते। आपला कांदा छान असा फ्राय झाल्यावर आपण अद्रक लसूण घालून घेऊया। मग छान असा आपला कांदा फ्राय झाला आहे। याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। 1 शिट्टी दिल्यानंतर आपला भोपळा आणि डाळ सर्व काही व्यवस्थित शिजलं आहे। 1 मोठा चम्मच धना पावडर घालते आणि त्यानंतर आपण थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून आपण हे सर्व काही घालून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर चिकन घाला, मला चिकन आवडते त्यामुळे मी चिकन घालते। जी आपली डाळ उकळती आहे भोपळा, त्यात आपण दालचा मसाला घालतोय। कमीत कमी 2 चम्मच हा दालचा मसाला आहे। चिकन होतं त्याच्यात पाणी घालून आता त्याला उकळी येऊन देत आहे मी। आणि इकडे माझ्या डाळीला त्याला उकळी छान अशी आली आहे। आता आपण हे सर्व जे आहे मिश्रण हे कुकरमध्ये घालून घेऊया। हे सर्व घातल्यानंतर हे जो आपण गरम मसाला केला होता हा थोडासा घालून घेऊया। कमीत कमी 1 चम्मच आहे। या भाजीला 2-3 उकळी येऊन गेली की फायनल आपली भाजी झाली आहे। ही आपली फायनल डिश झालेली आहे, दालचा भात।